नमस्कार, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। फ्लॉवर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांचं नुकसान होत आहे। कोरोनामुळे अगोदरच भाजीपाल्याची उलाढाल ठप्प झाली आहे, त्यात किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शिरोळ तालुक्यातील नांदणी परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं। लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याची उलाढाल काही प्रमाणात ठप्प झाली आहे। त्यातच आता शेतकऱ्यांना आणखी एक संकटाचा सामना करावा लागत आहे। फ्लॉवर पिकावर लष्कर अळी, पांढरी माशी, पाने पोखरणारी अळी अशा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय। त्यामुळे फ्लॉवर पिकांचं मोठं नुकसान होत आहे। पीक वाचवण्यासाठी शेतकरी कीटकनाशकं मारण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कीटकनाशकांच्या दरात वाढ झाल्यानं उत्पादन खर्च वाढत आहे। ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं पिकांचं मोठं नुकसान होतंय। या अगोदर कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना यात किडीचा प्रादुर्भावामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात आहे। तरी शासनानं भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे। बी न्यूजसाठी शिरोळहून रमेश सुतार। राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथील पौंडकर गल्लीतील 50 वर्षापूर्वीच्या रस्त्यावर अतिक्रमण झालं होतं, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती। दरम्यान महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी संयुक्त मोहीम राबवत रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता रहदारीसाठी खुला केला, त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त होतंय। राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथल्या ग्रामपंचायतीनं एकजूट दाखवून गावातील 50 वर्षापूर्वीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय। दोन्ही बाजूनं झालेले अतिक्रमण सामंजस्यानं काढून घेऊन 20 फुटाचा रस्ता खुला केला। यामुळे वाहतुकीसाठी होणारी अडचण दूर झाली आहे। मंडल अधिकारी शिवाजी भोसले, सरपंच आनंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्यांनी या कामात पुढाकार घेऊन या प्रकरणातील वाद मिटवले आणि रस्ता खुला केलाय। आता 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा रस्ता डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। सुसज्ज ग्रामपंचायत इमारत, गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं कामही ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे झालंय। तहसीलदार मीना निंबाळकर, सरपंच आनंदा पाटील, ग्रामसेवक नंदिनी नाईकनवरे, तलाठी अमित लाटे, अजिंक्य पाटील, प्राध्यापक धनाजी चौगले, शशी भोई, सुनीता डवरी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत योगदान दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडलं। या शिबिरामध्ये 121 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राजर्षी शाहू सांस्कृतिक भवनात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचं उद्घाटन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मदन कारंडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी युवराज पाटील, भैया माने, नवीद मुश्रीफ, सतीश पाटील, शिवानंद माळी, नगराध्यक्ष माणिक माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाटगे प्रमुख उपस्थित होते। शिबिरात 121 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। यावेळी कागल नगर परिषदेच्या वतीनं आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं वितरण करण्यात आलं। शहरातील 50 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत। या कार्यक्रमाला रमेश माळी, बाबासाहेब नाईक, प्रवीण काळबर, आनंदराव पसारे, दीपक सोनार, नितीन दिंडे, संजय चितारी, पंकज खलीप यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यानं मागील हंगामातील थकीत 250 रुपये आणि यावर्षीची उर्वरित FRPची रक्कम द्यावी। ही रक्कम वेळेत दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। याबाबतचं निवेदन संघटनेनं कारखाना प्रशासनाला दिलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कागल तालुका शाखेच्या वतीनं सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम, नितेश कोगनोळे, अविनाश मगदूम, प्रभू भोजे यांनी कारखाना प्रतिनिधींशी चर्चा केली। ऊस पुरवठा केलेल्यांची जानेवारी 2020 नंतरची बिलं कारखान्यानं अद्याप दिलेली नाहीत। तसंच कारखान्याच्या अध्यक्षांनी जनरल सभेत शब्द दिल्याप्रमाणे सन 2018-19चे 250 रुपये ताबडतोब द्यावेत। तोडणी आणि वाहतूकदारांची बिलं त्वरित देण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। यावेळी शिवाजी कमळकर, राजू बागल, नामदेव भराडे, कुमार पाटील उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात जत्रा सुरू आहे, त्यामुळे नदीकाठावर रात्रीच्या वेळेस ग्रामस्थांची गर्दी दिसू लागली आहे। दगडाच्या चुलीच्या प्रकाशानं नदीकाठ उजळू लागला आहे। मृग नक्षत्राची सुरुवात झाली आणि नदीला नवीन पाणी आलं की गावागावामध्ये जत्रा सुरू होतात।
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही पन्हाळा तालुक्यातील कासारे नदीच्या काठी जत्रांचं आयोजन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. जुन्या परंपरेप्रमाणे मृग नक्षत्राच्या दिवशी नदीला नवीन पाणी आल्यानंतर या पाण्याची पूजा म्हणून कणकेच्या पिठाचा दिवा लावून नदीपात्रामध्ये सोडला जातो. तसंच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पाण्याची पूजा केली जाते. त्यानंतर नदीकाठावर कोंबड्याचा बळी देऊन दगडाच्या चुलीवर त्याचं जेवण बनवलं जातं. सध्या पन्हाळा तालुक्यातील नदीकाठावर रात्रीच्या वेळेस अशा जत्रांचा माहोल रंग धरू लागलाय. ठिकठिकाणी दगडावर पेटणाऱ्या चुलींमुळे रात्रीच्या वेळेस नदीकाठ उजळून निघत आहे. पन्हाळ्याहून बी न्यूजसाठी किरण मस्कर. वार्तापत्राच्या पुढील भागात भेटूयात, पण काही क्षणाच्या विश्रांतीनंतर. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची माती, आनंदाची पहाट झाली, स्मित उमटले ओठी, हृदयामधल्या स्वप्नांना ह्या लाभे साथ अनोखी, लाभे साथ अनोखी. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प. विराज सिटी साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात पुन्हा स्वागत. कोरोनाच्या पाठोपाठ तालुक्यात येऊ घातलेल्या पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी गडहिंग्लज सर्वतोपरी सज्ज आहे. त्यासाठी पंचायत समितीनं विभागनिहाय मायक्रो प्लॅनिंग केल्याचं गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सांगितलं. पूरपरिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गडिंग्लज पंचायत समितीच्या शाहू सभागृहात पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. सभापती रुपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी माहिती देताना गटविकास अधिकारी शरद मगर म्हणाले, गतवर्षीच्या महापुराचा सामना केल्याचा अनुभव ग्रामपंचायतीच्या पाठीशी असल्याचा फायदा यंदाचे नियोजन करताना झालाय. गडिंग्लज तालुक्यातील 26 गावं, त्यातील 9,134 कुटुंबातील एकूण 42,745 नागरिक पूरबाधित क्षेत्रात येतात. त्यामध्ये गरोदर महिलांची संख्या 568 असून त्यापैकी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान प्रसूती होण्याची शक्यता असलेल्या 359 महिला आहेत. महापुराच्या काळात त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी त्यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. शिवाय पूरबाधित क्षेत्रातील प्रत्येक गावनिहाय आणि कुटुंबनिहाय जनावरांची सुद्धा मोजणी झाली असून त्यांच्या स्थलांतराबाबत गाव पातळीवर नियोजन करण्यात आले. महापूर काळात 45 गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यावर्षी काळजी घेण्यात आली. तसंच हरळी, डोणेवाडी, हिटणी आणि कौलगे या ठिकाणी 25 माणसांच्या क्षमता असणाऱ्या बोटींची उपलब्धता करण्यात आली, असंही गटविकास अधिकारी मगर यांनी सांगितलं. यावेळी उपसभापती श्रेया केणकरी, सदस्य विद्याधर गुरबे, विजय पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी सदस्या इंदू नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शाहूवाडी तालुका शिवसेनेच्या वतीनं चिनी वस्तूंची होळी करून चीनचा निषेध करण्यात आला. मलकापुरातील विठ्ठल मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी चिनी वस्तूंचं दहन केलं. यापुढे चिनी वस्तू खरेदी करू नये असं आवाहन आंदोलकांनी केलं. शाहूवाडी तालुक्यातील जनतेनं चिनी वस्तूवर बहिष्कार टाकावा, चिनी वस्तू वापरू नयेत असं आवाहन करत मलकापुरात चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. भारत देशात विक्री होणाऱ्या वस्तूंमधून मिळणाऱ्या पैशाचा वापर चीन सैन्यासाठी करत असून भारतात घुसखोरी करत आहे. त्यामुळे यापुढे शहरातील व्यापारी बंधूंनी दक्षता घेऊन चिनी वस्तू विक्रीला ठेवू नयेत आणि ग्राहकांनीही त्या चिनी वस्तू खरेदी करू नयेत असं आवाहन मलकापूर नगर परिषदेच्या नगरसेविका माया पाटील, दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी यांनी केलं. या प्रसंगी नगरसेविका शालन सोनवळे, बाबू सोनवळे, योगेश कुलकर्णी, राहुल पवार, नारायण सुतार, दिनकर लोहार, अमोल नागवेकरसह शिवसैनिक उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. डॉक्टर पूजा पाटील आणि उद्योजक शंकरराव पाटील यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आला.
राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावचे डॉक्टर पूजा पाटील आणि डॉक्टर अभिजित पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्यदायी उपक्रम राबवला. गावातील 500 ग्रामस्थांना पाटील यांच्या वतीनं आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. यावेळी सरपंच विलास पाटील यांनी पाटील कुटुंबियांच्या उपक्रमाचा गौरव केला. कार्यक्रमाला उपसरपंच दीपाली पाटील, ग्रामसेवक NS आव्हाड, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील, कल्पना पाटील, नानासू पाटील, अनिता पाटील, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोविड-19 विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण तातडीनं ओळखण्यासाठी प्लस ऑक्झिमीटर हे उपकरण महत्त्वाचं आहे. या उपकरणाची गरज ओळखून इचलकरंजी केमिस्ट असोसिएशननं कोविड सेंटरसाठी हे उपकरण प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे सुपूर्द केलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्लस ऑक्झिमीटर हे उपकरण कोरोना संशयित रुग्णाची चाचणी तात्काळ घेण्यास मदत करतो. या उपकरणामुळे डॉक्टर, रुग्ण यांचा वेळ वाचतो. त्यामुळे इचलकरंजीतील कोविड सेंटरची गरज ओळखून केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं हे उपकरण प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. यावेळी हे उपकरण उपलब्ध करून असोसिएशननं सामाजिक बांधिलकी जोपासत कौतुकास्पद कार्य केल्याचं प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी नमूद केलं. कार्यक्रमाला मुख्याधिकारी संतोष खांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, असोसिएशनचे रवींद्र पाटील, संजय कोले, कुमार बोरगावे, संतोष पाटील, विजय तेरदाळे, शहाजी राणे उपस्थित होते. वार्तापत्रात घेऊयात एक छोटासा ब्रेक. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या शेवटच्या भागात पुन्हा स्वागत. शाहूवाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी गावागावात वृक्ष लागवड करावी असं आवाहन शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाराळे यांनी केलं. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. शाहूवाडी पंचायत समितीची सभा या आठवड्यात पार पडली. गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी कामकाजाचं वाचन केलं. शित्तूर वारुण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनानं महावितरण कंपनीला DP बसवण्यासाठी पैसे वर्ग करून सुद्धा महावितरण कंपनीच्या ठेकेदारांना लाईट जोडणी केलेली नाही. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. महावितरणचे अधिकारी काय करतात असा प्रश्न उपसभापती विजय खोत यांनी मांडला. शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे हेलपाटे मारायला लागतात. महावितरण कंपनीनं नेमलेले खाजगी ठेकेदार मनमानी कारभार करत आहेत. यांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हे थांबलं पाहिजे असा प्रश्न दिलीप पाटील यांनी उपस्थित केला. तालुक्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलं आकारू नयेत अशी मागणी लतादेवी पाटील यांनी केली. सावर्डे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका शैलजा पाटील यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी उपसभापती विजय खोत यांनी केली. शाहूवाडी तालुक्यातील आंबा इथं असणाऱ्या खाजगी रिसोर्टवरती कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक अलगीकरण कक्षात ठेवले आहेत. तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं 60 हेक्टरवर 1,40,000 रोपांची लागवड केली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं 755 रोपं मोफत दिली जाणार आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्ध्यांनी जनसेवेचं व्रत हाती घेतले. त्यांच्याबाबत कृतज्ञता म्हणून पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना साथीत जोखमीच्या काळात डॉक्टर, आशा सेविका, नर्सेस, ग्रामपंचायत कर्मचारी, वीज कंपनीचे कर्मचारी आणि काही कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे खडतर काळातही जनतेचं आरोग्य अबाधित राहत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला होता. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार झाला. यावेळी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला सरपंच शिरीष जाधव, HR जाधव, प्रदीप चव्हाण उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले. स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करण्याचा कर्मचाऱ्यांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन राज्य शासनाच्या आस्थापना विभागाचे उपायुक्त PB पाटील यांनी केलं.
शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाहूवाडी तालुक्यातील पेरीड इथल्या विविध विभागांना राज्य शासनाच्या आस्थापना विभागाचे उपायुक्त पी.बी. पाटील यांनी नुकतीच भेट दिली. त्यामध्ये कोविड सेंटर, बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, कडवे ग्रामपंचायत कार्यालय आणि कंटेनमेंट झोनची त्यांनी पाहणी केली. आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रंजना बिचकर, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर H.R. निरंकारी, सरपंच संजय लाळे, बाजीराव भोसले यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावं अशी मागणी जनता दलाच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याबाबतचं पत्र पाठवण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गडिंग्लज दौऱ्यावर आले होते. दरम्यान जनता दलाच्या निवडक कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. गेल्या अनेक वर्षापासून जनता दलाचे सहकार्य राष्ट्रवादीला मिळाले. श्रीपतरावजी शिंदे आमदार असताना डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्रीपतराव शिंदे यांनी माघार घेऊन दिवंगत बाबासाहेब कुपेकरांना पाठिंबा देऊन निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आपण पक्षश्रेष्ठींशी बोलून स्वाती कोरी यांच्याबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर बाळेश नाईक, काशीनाथ देवगोंडा, उदय कदम, शशिकांत चोथे, बाबूराव धबाले, रमेश मगदूम, कृष्णा परीट, मलातेश पाटील यांच्या सह्या आहेत. याबरोबर आजचं ग्रामीण वार्तापत्र इथेच संपलं. नमस्कार.